अजित पवार साहेबांचा खुनी पयाला. अजित पवार साहेबांचा खुनी पयाला. पयाला कोण माहीत आहे? विमानाचा मालक आणि तो सोय घातवंत करणारा अजितदादाचा. मी 10 वेळा सांगत होतो, डोकं फोडून सांगत होतो, कारण त्यानंच कांड केलं दादा हे. कारण विमानाचा मालक हरामखोर आहे आणि एका जणाने केलं, याच्यामध्ये लय मोठे लोक आहे अजितदादाला मारण्यासाठी. आणि तुम्हालाही माहीत आहे की अजितदादाचा घात कशा प्रकारे केला, प्लॅनिंगने केला. रोहित पवार साहेब कॉन्फरन्स घेऊन राहिले, पत्रकार सभेत सांगतात की VSR कंपनीचं जे विमान होतं ते बोगस होतं, खराबी होती त्याच्यात. आणि विमानाचा मालकाने 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या अगोदर विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं आणि विमान चालकाचं इन्शुरन्स काढलं होतं. तो विचार करा तुम्ही, याला माहीत होतं ना अजितदादाचा जीव जाणार आहे म्हणून, फुटणार आहे म्हणून विमान, म्हणून केलं ना त्यानं. नाहीतर कोणाला गरज आहे हो इन्शुरन्स काढायची? कोण 2 ते 3 महिन्याच्या अगोदर इन्शुरन्स काढते? काहीतरी कांड होणार आहे म्हणून ना, बरोबर नाही काय? आणि सगळाच घटनाक्रम हा विमानाच्या मालकानं सोच समजकर केला. कारण अजितदादाचा जीव त्यानंच घेतलेला, कोण घेतला नाही, त्यानंच घेतला. आणि अजितदादा जीव त्याने एकट्याने नाही घेतला, भरपूर लोक आहेत तिच्या साथीदार. आणि विमानाचा मालक म्हणतो विमान साजरं होतं, रनवे साजरा होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, फुटलं कसं विमान? भाऊ हे चालाक आहे आणि हे चालाकी यायची दिसली नाही. कारण आता महाराष्ट्रातले जे जनता आहे, हे जनता बैताळ नाही आहे, चुत्या नाही आहे. जनतेला सगळं समजते, नाकातल्या तोंडात नाही घालत असे नसे, बरोबर नाही काय? कारण जनतेला माहित आहे की अजितदादाचा घात झाला, अपघात नाही, अजितदादाला जाळून मारलं, हे जनतेला माहित आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, घात करणारा विमानाचा मालक हा पयाला, भारत सोडून दुसऱ्या देशात गेला. पण माझं एकच म्हणणं आहे, VSR कंपनीचा जो मालक आहे, जो पयाला, तिच्या संग कोण कोण मोठे मोठे अधिकारी, संत्री मंत्री असन, त्याला पकडलं पाहिजे. आणि मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना माझं एकच निवेदन आहे की तुम्ही जय अजितदादाचा घातवंत करणारा व्यक्ती आहे कोणी असन, तुम्ही त्याचा तपास घ्या, हे माझं मत आहे. जेणेकरून कुठल्याही नेत्याला अशी इजा झाली पाहिजे नाही समोर, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पण माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा खून प्लॅनिंग नाही केला. पण प्लॅनिंग कशी केली? हे 2 ते 3 महिन्यापासून प्लॅनिंग केली असेल दादा. कारण ही प्लॅनिंग तुम्हाला सांगतो, ही प्लॅनिंग अशा पद्धतीने केली आहे की विमानाचे चालक बदलले 2 आणि अजितदादाचा PA गैरहजर होता. विमानात 6 जण बसले की 5 जण बसल्याचा CCTV देऊन राहिले नाही, आहे का नाही आहे त्याच्याविषयी डिलीट झाला काय मालूम. पण रोहित पवार साहेब म्हणत होते की जो CCTV आहे हा देऊन राहिले नाही किंवा डिलीट झाला. आणि तो ब्लॅक बॉक्स होता विमानातला, तो जळून खाक झाला म्हणते. मला सांगा, विमानाच्या शेपटीच्या इकडे ब्लॅक बॉक्स असतो, त्याला ऊन पाऊस वारा कुठलाही त्याला धोका नसतात त्या ब्लॅक बॉक्सला. कारण त्या ब्लॅक बॉक्समध्ये अशा गोष्टी वापरल्या जातात की त्याला इजा होऊ शकत नाही. त्या कारणामुळे कसं आहे, हे डायरेक्टली म्हणून राहिले की ब्लॅक बॉक्स खराब झाला, जळला, तर समजून जायचं हे काहीतरी चाल चढवत आहे, काहीतरी लपवण्याचं भान करत आहे, काहीतरी असं काहीतरी लपवण्याचं करत आहे की जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे नाही. कारण जनतेपर्यंत पोहोचल्यावर याच्या गांडीच्या चड्ड्या सुटणार, हे मला असं वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पण माझं एकच मत आहे, अजितदादाचा घात करणारा जो व्यक्ती आहे त्याला लवकर सजा मिळणार. आणि CBI CID जेवढेही आपल्या भारतातील पोलीस लोक आहे, कर्मचारी आहे, त्यांना माझं एकच सांगणं, हात जोडून विनंती करतो सर दादा, की आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याला अशी इजा झाली पाहिजे नाही. आणि पवार साहेब म्हणजे धगधगता दिवा होता, राजकारणातला एक शहंशाह होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळचा राज्य करणारा माणूस होता. आणि बारामतीची जनता तो वाटच बघून राहिली. त्याला असं वाटते की बारामतीच्या विमानतळावर अजितदादा प्लेन येणार आणि त्यांची एंट्री अशी होणार शिवाजी बॉस सारखी. आणि एंट्री झाल्यावर आमच्या डोळ्यातून जे आनंदाचे, जे दुःखाचे अश्रू आहे ते आनंदाच्या अश्रूच्या साह्याने वाहणार असं त्यांना वाटते. पण माझंही मत आहे की अजितदादा जिवंत असले पाहिजे. पण 6वा व्यक्ती कोण आहे हे मला माहित नाही. 6वा व्यक्ती कोण आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पण ज्या विमानामध्ये एका व्यक्तीने उडी मारली म्हणते, तो व्यक्ती कोण आहे अद्याप पता लागला नाही. आणि त्याच्या 6व्या व्यक्तीवर अजून कोणीही शोध घेतला नाही. माझं एकच म्हणणं आहे, कागद जळली नाही आणि जो लोखंडी ब्लॅक बॉक्स होता तो जळून गेला, माणसं जळून खाक झाली. विमान लोखंडाचं विमान होतं,
ते जळून खाक झालं, कोळसा झाला विमानाचा, माणसाचा कोळसा झाला आणि तो ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला म्हणते. तर मला सांगा कागद का जळली नाही? अरे काहीतरी दाल में कुछ काला आहे, लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे हरामखोर लोक लपवणारच, कारण हे रियालिटी काय आहे हे जगापर्यंत पोहोचू देत नाही. कारण त्यांना माहीत आहे ही रियालिटी पोहोचायला लागली तर आपले धागेदोरे सापडणार आणि आपले जांगे घेत सुटणार, त्यांना असं वाटते. आणि माझं एकच मत आहे, अजितदादाचा घात करणारा व्यक्ती एक नाही आहे, 10 ते 12 जण असेल. कारण माझं एकच म्हणणं आहे, कारण एका व्यक्तीच्या मुळे एवढं कांड करू शकत नाही, एक व्यक्ती करूच शकत नाही. आपण पिक्चर पाहतो ना, तर पिक्चरात एकच व्यक्ती काही करू शकत नाही, कारण त्याची टीम असते आणि टीमनुसार ते कामं करतात. मला सांगा जे अजितदादाचं विमान होतं ते विमान तुम्हाला माहीत आहे की 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या अगोदर इन्शुरन्स काढलं होतं विमानाच्या मालकानं. इन्शुरन्स काढलं होतं विमानाच्या मालकानं काढलं, चालकाचं पण काढलं. आणि तो चालक बेवळा होता आणि विमानाचे चालक 2 बदलले आणि एक चालकमध्ये ट्रॉफिकमध्ये फसला होता. मग विचार करा, काही बकबकल्यानं काही बहुतेक गांजा पेला होता काय त्या ट्रॉफिकवाल्यानं, का त्या चालकानं ट्रॉफिकमध्ये फसला होता. 10 ते 12 वाजता अशी कोणचं मला सांगा, 10 ते 12 वाजता कोणतं ट्रॉफिक राहते हो? रात्री ट्रॉफिक. हे फक्त सांगाव काय बा, हे असं असते. आणि मला सांगा, जो बेवळा होता चालक त्यानं विमान का चालवलं, दुसऱ्यानं का चालवलं नाही, तेलच का चालवायला लावलं? विमान चालक तर भरपूर भेटले असते चांगलेवाले, हेलेच का? कारण हा बेवळा होता ना भाऊ. आणि लोक येले शिव्या दिले असते, कारण अजितदादाला उडवणारा का कोणी म्हणून राहिले की विमानाच्या चालकानं उडवलं. अरे भाऊ, विमानाचा चालक फक्त एक का होता, एक सूत्रधार होता, दुसरं काहीच नाही. पण सगळ्या दोऱ्या दुसऱ्याच्या हाती होत्या, कळलं काय? आणि माझा एकच म्हणणं आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या जीवाशी खेळणं म्हणजे एक असं आहे, एक घृणास्पद शब्दवाक्य आहे दादा, की त्यांच्या जीवनाशी खेळणं म्हणजे अपमानित आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, हे जे प्रशासन म्हणा, हे सरकार म्हणा, झोपलं आहे की काय हे मला ठाऊक नाही. इथला वेळ का लागत आहे अजितदादाच्या खुनीला पकडण्यासाठी हे मला समजत नाही. न्यूज चॅनलवाले आणि रोहित पवार साहेब म्हणून राहिले, त्यांनी कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद सांगून राहिले. आणि रोहित पवार साहेब एक असे कुजून लागले अजितदादांच्या खुनीला पकडण्यासाठी की मी त्या माणसांना सल्यूट करतो की हा माणूस मरेपर्यंत अजितदादाच्या पाठीशी आहे आणि राहणार. आणि अजितदादा मरण पावले, देवापाशी गेले, स्वर्गात गेले, पण त्यांचा खून अद्याप अजून सापडला नाही. आणि रोहित पवार साहेब त्याचा खून पकडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, आपली CID CBI. पण माझं एकच म्हणणं आहे, आपल्या महाराष्ट्रातले या भारतातले पोलिस न सांगता आपण बाहेर देशातील पोलिस CBI CID सांगितलं ना, तर लवकरात लवकर आपल्या अजितदादाचा घातवंत कोण आहे ते सापडू शकेल. बरोबर नाही का? नक्की कमेंट करून सांगा, अजितदादाचा घातवंत कोण आहे, कोण नाही का विमानाचा मालक आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.